कल्पद्रुमहन पारिजातो गुणे चंदनुही वाड विख्यातो तरियया वृक्ष जाता आंतु अश्वत्थतो मी देवऋषी आंतु पांडवा नारदतो मी जाणावा चित्ररथुमी गंधर्वा सकळी कामाजी यया अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्य मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवामी राजभूषण गजा आतु अर्जुना मीगा ऐरावतु पयोराशी सुरमथितु अमृतांशुतो मी यया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ प्रजा होनी सेविती. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले, 100 यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडणाऱ्या देवेंद्राच्या हातात असलेले वज्र ती माझी विभूती आहे. सर्व गायींमधली कामधेनू मी आहे. जन्मकारण असलेला मदन ही माझी विभूती आहे. सर्पकुळांमधला सर्पराज वासुकी मी आहे. नागांमधला अनंत मी आहे. सर्व जलचरांमध्ये पश्चिम दिशेचा पती वरुण मी आहे. पितृगणांमध्ये अर्यमा नावाची पितृदेवता मी आहे, असे भगवंताने भक्त अर्जुनाला सांगितले. माणसाची शुभाशुभ कर्मे लिहून ठेवणारा, माणसांच्या मनाचा वेध घेऊन त्याप्रमाणे त्यांचे भोग ठरवणारा, त्या शासकांमधला सर्व साक्षी यमधर्म मी आहे, असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. पै आघवेया हाती येरा आत वज्रते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण करा आरूढोन्यसे धेनूंमध्ये कामधेनु ते मी म्हणे विश्वकसेनु जन्मवितयान आतमदनु तो मी जाणे सर्पकुळा आत अधिष्ठाता वासुकी गामी कुंती सुता नागांमाजी समस्ता अनंत तो मी अगायादसा आंतु जो पश्चिम प्रमदेचा कांतु तो वरुण मी हे अनंतु सांगत असे आणि पितृगणां समस्ता माझी अर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलता आहे. जगाची शुभाशुभे लिहिती प्राणियांची या मानसांचा झाडा घेती मग केलियानुरूप होती भोगनियम जे तया नियमितया माझी यम जो कर्मसाक्षी धर्म तो मी म्हणे आत्मा राम रमापती. 100 यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडणाऱ्या देवेंद्राच्या हातात असलेले वज्र ती माझी विभूती आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू लागले की सर्व गायींमधली कामधेनू मी आहे. जन्मकारण असलेला मदन ही माझी विभूती आहे. सर्पकुळांमधला सर्पराज वासुकी मी आहे. नागांमधला अनंत मी आहे पार्था. सर्व जलचरांमध्ये पश्चिम दिशेचा पती वरुण मी आहे. पितृगणांमध्ये अर्यमा नावाची पितृदेवता मी आहे, असे भगवंताने भक्त अर्जुनाला सांगितले. माणसाची शुभाशुभ कर्मे लिहून ठेवणारा, माणसांच्या मनाचा वेध घेऊन त्याप्रमाणे त्यांचे भोग ठरवणारा, त्या शासकांमधला सर्व साक्षी यमधर्म मी आहे, असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. अगा दैत्यांची या कुळी प्रल्हाद तो मी न्याहाळी म्हणून दैत्य भावादिमेळी लिंपेचिना पै कळितयान माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदान तुषारदुळू तो मी जाण पक्षीजाती माझारी गरुड तो मी अवधारी या लागी जो पाठीवरी वाहो शके माते
दैत्यांच्या कुळांमध्ये भक्त प्रल्हाद मी आहे. त्यामुळे त्याला दैत्यांच्या आसुरी स्वभावाचा स्पर्शच झाला नाही. कालगणनेमध्ये महाकाल मी आहे असे गोपाळकृष्ण पार्थाला म्हणाले. सर्व श्वापदांमध्ये सिंह मी आहे, सर्व पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे, म्हणून तो माझे वाहन झाला आणि तो मला आपल्या पाठीवरून वाहू शकतो. पृथ्वीचिया पैसारा, माझी घडी न लगता धनुर्धरा, एकेची उड्डाणे साताही सागरा, प्रदक्षिणा करी जो, तया वहिलिया गतिमंता, आतु पवन तो मी पांडुसुता, शस्त्रधरा समस्ता, माझी श्रीराम तो मी, जेणे साकडलिया धर्माचे नि कैवारे, आपण पया धनुष्य करोनी दुसरे, विजयलक्ष्मी ये एक मोहरे, केले त्रेती, पाठी उभे ठाकूनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची सिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्तबळी, दिधली भूता, जेणे देवांचा मानु गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जो का, तो हतियेरु परजितयान आंतु, रामचंद्र मी जानकी कांतु, मकरती पुच्छवंतु, जळचरान माझी. पृथ्वीच्या या अफाट पसाऱ्यामध्ये एक क्षण देखील न लावता 7 समुद्रांना एका उड्डाणात प्रदक्षिणा घालतो त्या वेगवानांमधला वारा मी आहे. सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमधला श्रीराम मी आहे. त्रेतायुगात श्रीरामाने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन एका धनुष्याच्या बळावर विजयलक्ष्मीला आपल्या बाजूला वळवून घेतले. लंकेजवळच्या सुवेळ पर्वतावर उभे राहून महाप्रतापी रावणाच्या मस्तकांची भली मोठी पंगत उदो उदो म्हणणाऱ्या भूतांच्या तळहातावर बळी म्हणून ठेवली. देवांचा मान पुन्हा प्रस्थापित केला, धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशाचा उदय केला. तो शस्त्रे धारण करणारा श्रीराम मी आहे. जलचरांमध्ये शेपटी असलेला मकर मी आहे. पै समस्ताही वोघा, मध्ये जे भगीरथे आणिता गंगा, जन्हुने गिळली मगजंघा, फाडून दिधली, ते त्रिभुवनैक सरिता, जान्हवी मी पांडुसुता, जळप्रवाहा समस्ता, माझारी जाणे, ऐसे निवेगळाला सृष्टी पैकी, विभूती नामसुता एकेकी, सगळेन जन्म सहस्त्रे अवलोकी, अर्ध्यानवती. पितरांचा उद्धार करण्यासाठी विष्णुपदापासून पृथ्वीवर भगीरथाने गंगेला आणले. ती आणीत असताना या गंगेला जन्हू ऋषींनी पिऊन टाकले. भगीरथाने जन्हू ऋषींची प्रार्थना केली तेव्हा जन्हू ऋषींनी आपली मांडी फोडून गंगेला मोकळी केली. म्हणून ही जान्हवी. पार्था, त्रैलोक्याला पवित्र करणारी ही जान्हवी ती मीच आहे रे. अशा प्रकारे विश्वातील जेवढ्या म्हणून माझ्या वेगवेगळ्या विभूती आहेत त्या सांगत बसलो तर सहस्त्र जन्म संपतील, परंतु माझ्या अर्ध्या विभूती देखील सांगून संपणार नाहीत.